अंगणेवाडी जत्रेसाठी यात्रा सहल स्पेशल इथे या सगळ्या अशा बसेस आहेत. 4 व्हीलर पार्किंग आहे, 100 रुपये चार्ज आहे. सागवे कणकवलीवरून आले. अच्छा, तर इथून पुढे सगळे स्टॉल्स आहेत. 10 मिनिटात 200 ला. सिंधुदुर्ग किल्ल्याचं हे असं सुंदर असं मॉडेल. हा, अच्छा, क्लॉक पण आहे का त्याच्यामध्ये? 50 रुपये का? अरे वा, प्रमोद, माझंच नाव डायरेक्ट 100 ला. आणि हे प्रेसवाला 200 ला आहे. ताजा ताजा आहे. हे जिलेबी, हे कांदा भाजी तयार होतात. एका दिवस असून सुद्धा बघा किती गर्दी आहे. 1 तास नॉर्मल लाईनीमध्ये की कुठे? संजीवनी विशेष अतिथी प्रवेशद्वार. दर्शन प्रवेशद्वारामधनं आता आपण एंट्री करून दर्शन सुंदर असं झालेलं आहे. गरमागरम कांदा भजी तयार होते. कांदा भजी आलेली आहे. इथे तुम्ही रांगेत उभे राहून अशी मालवणला जाणारी एसटी पकडू शकता. नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे महाराष्ट्रामधली सर्वात मोठी जत्रा अंगणेवाडी जत्रा 2026 आई भराडी देवीची. तर ह्या जत्रेला मी आलो आहे आणि आता कणकवली साईडचा जो एस टी स्टँड आहे तिथे आहे. तर मी इथून तुम्हाला कणकवली साईडच्या एस टी स्टँडपासून मालवण साईडच्या एस टी स्टँडपर्यंत कुठले कुठले स्टॉल्स आहे ते दाखवणार आहे. चला तर बघूया. तर मित्रांनो, हा कणकवली साईडचा एस टी स्टँड आहे. कणकवलीवरून अंगणेवाडी जत्रेसाठी यात्रा सहल स्पेशल इथे या सगळ्या अशा बसेस आहेत. आणि इथून जर तुम्ही बघाल तर त्या साईडला 4 व्हीलर पार्किंग आहे आणि ऑटो पार्किंग आहे. तर या इथे बघा, इथे 4 व्हीलर पार्किंग आहे, 100 रुपये चार्ज आहे आणि पूर्ण दिवसाचा चार्ज आहे हा. आणि या इथे जर बघाल तुम्ही तर बघा, पुरुषांसाठी हे इथे सुलभ शौचालय आहे. तुम्ही लांबून आले तर फ्रेश होण्यासाठी. आणि ह्या इथे हा महिलांसाठी आहे. तुमचं दर्शन आता आले? कुठून आले? सागवे कणकवलीवरून आले. अच्छा अच्छा, हां हां, ठीक, धन्यवाद. इथे हा महिलांसाठी स्वच्छ कक्ष आहे. कणकवली साईडने इथे आल्यावरती ह्या तुम्हाला मी एसी स्टँड दाखवला आणि 4 व्हीलर पार्किंग, ऑटो रिक्षा पार्किंग आणि वॉशरूम्सची फॅसिलिटी दाखवली. आता व्हेकल्स ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही, तर इथून पुढे सगळे स्टॉल्स आहेत. तर मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन कुठले कुठले स्टॉल्स आहेत ते दाखवणार आहे. तरी बघा, सगळे असे पर्सेस आणि नंतर मग ह्या साईडला हा फूड स्टॉल आहे, इथे हा खेळण्याचा स्टॉल आहे. नमस्कार, झालं काय दर्शन तुमचं? आज किती वेळ लागला दर्शनाला? आज किती वेळ लागला दर्शनाला? 10 मिनिटात दर्शन झालं. अच्छा, मस्त, या इथे पण बघा, हे आढाळे आणि नंतर मग नारळ सोलायची मशीन वगैरे, कढई वगैरे. या इथे बघा, हे चटई आहेत. कितीला आहे चटई? 350 रुपये सांगायचे. घ्यायची तर कमी येईल. किती होतील? 250 ला मिळेल. आणि हे सिंगल छोटेवाले हा पट्टी कितीला? हा, 200 ला. ठीक आहे. खाजा वगैरे आणि बाकी पण लाडू वगैरे आहे. इथे हे शस्त्र प्रदर्शन व शिवदालन आहे. इथे बघा, तर इथे सगळे हे शस्त्र ठेवलेले आहेत. हे शिवकालीन सगळे हे शस्त्र आहेत. चिलखत, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हँड पेंटिंग्स आहेत. या इथे सगळे ही पुस्तकं आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याचं हे असं सुंदर असं मॉडेल आहे. मग सुवर्णदुर्ग किल्ल्याचं हे असं मॉडेल आहे. आणि रायगड किल्ल्याचं असं हे मॉडेल आहे. बघा, हे किचेन्स वगैरे आहेत. कितीला आहे किचेन? 350 आहे. हा, अच्छा, क्लॉक पण आहे का त्याच्यामध्ये? हां, दाखव. 350 ला. आणि हे मॅग्नेटिक. अच्छा अच्छा, फ्रीज मॅग्नेट वगैरे. आणि हा ध्वज 50 ला आहे.
ठीक आहे. पण बघा हे आढाळे कढई वगैरे सगळं आहे. तर मालवणी खाजा लाडूवालेचा हा स्टॉल आहे. खाज्याचं पाकिट कसं आहे हा? 50 रुपये का? हे बघा हे नावाचे किचन फक्त 50 रुपयाला आहे. बघा पूर्वा. अरे वा, प्रमोद, माझंच नाव डायरेक्ट सापडलं. ग्रामीण भारत महोत्सवचा माझ्या ह्या आश्रम चॅनलवरती कालच मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर बघा इथे ओटीचं सामान वगैरे पण मिळतं. कशी दिली ही ओटी? 120 आणि नुसती 30 रुपये, सिंगल 30 रुपये. साड्या 250ला आहेत, 300ला आहेत. अच्छा अच्छा, 250 300. किती काय या भांडा? 100. आणि हे प्रेसवाला 200ला आहे. हे 150ला. अच्छा अच्छा. 60 मसाल्याचा स्टॉल आहे. इथे बघा हा ताजा खाजा आहे. कसं आहे खाज्याचं पाकिट? कसा किती का? हा 60 रुपये. कणगे कसे? 100 रुपये असं. अच्छा अच्छा. खाजा तयार होत आहे. हे जिलेबी होते. जिलेबी कशी आहे प्लेट? 60 रुपये पाव किलो. हे बघा हे कांदा भाजी तयार होत आहे. हेमलता डिलक्स नाश्ता आणि चायनीज सेंटरचा स्टॉल आहे. तिथे बघा आज पण दुसरा दिवस असून सुद्धा बघा किती गर्दी आहे. हे कासव कितीला आहे? 360 ला. आणि 260 ला. ही शंकराची पिंडी 150 रुपये 350. आणि हे घंटा छोटी साडी छोटी छोटी वाली कितीला आहे? 250. अच्छा अच्छा. आणि हे आरतीचं भांड? आरतीचं भांडं तुम्हाला 750 700. अच्छा अच्छा. तर बघा हे असे सगळे पूजेचे सगळे साहित्य आहे. 50 ला. आणि हे काविलटा अगरबत्तीचं हे कितीला आहे? 30 रुपयाला आहे. आणि हे कुठलं वेगळं लाटणं आहे का? हे काय कसलं आहे ते मटेरियल काय? हा लाकूड आहे, फायबरचं आहे. कितीला आहे ते? 100 रुपये. आणि पोळपाट 200 ला आहे. 240 ला. 140 ला आहे हा. ठीक आहे. केलं अंगणेवाडी जत्रेमध्ये? हा आज केलं. किती वेळ लागला? 1 तास. नॉर्मल लाईनीमध्ये की कुठल्या विशेष लाईनीमध्ये? नॉर्मल लाईनीमध्ये. मसुरे बाजून. अच्छा. एका तासात चांगलं दर्शन झालं. ठीक आहे, धन्यवाद. हे ब्लँकेट गोधडी चादर वगैरे आहे. टी शर्ट्स आणि बाकी पॅन्ट्स वगैरे पण आहे. एका कुठला टेराकोटा फॅक्टरी फॅक्टरीचा. हे कसं आहे? हे 100 रुपये. आणि हे छोटे कप 30 रुपये का सर? अच्छा. आणि पिगी बँक वगैरे 100 रुपये 150. 150. आणि या भांडा 500 का सर? अच्छा. आर्टिफिशियल वेण्या वगैरे आहेत. कसे आहे? आणि हे मोठे 2. वेणी आणि गजरे वगैरे या इकडे आहेत. इथून हा मसुळेवरून हा रोड येतो आणि हा कणकवलीवरून हा रोड येतो. असा तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. हे कुठलं झाड आहे? संजीवनी. कितीला आहे ते? 40 ला 1 आणि 100 ला 3. असं पाण्याच्या बाटलीमध्ये लावायचं? बाटलीमध्ये ग्लासामध्ये कसं पण लावा. अच्छा अच्छा. मरत नाही. हां मरत नाही. कधी पण काढू शकता, कधी पण ठेवू शकता. अच्छा अच्छा. ठीक. कणकवली आणि मसुरेच्या साईडने आले आणि जर तुम्हाला जर फ्रेश व्हायचे असेल मंदिरात जाऊन दर्शन घेण्याच्या अगोदर किंवा दर्शन घेतल्यानंतर या इथे बघा हे असं सुलभ स्वच्छतागृह अंगणवाडी आहे. तिथून हे मंदिरामध्ये जाण्यासाठी असं हे एक विशेष अतिथी प्रवेशद्वार आहे. हे बघा हा मालवणी मिठाईचे दुकान आहे. नंतर रमाकांत पारकर मालोड हे मिठाईचे दुकान आहे. ते पण बघा ही अशी रांग दिसत आहे आपल्याला. हे टेबल टॉप वगैरे आहे. हे कितीला आहे हे मला? 250 ला. आणि हे तोरण वगैरे 350 ला, 150 ला, 250 ला, 350 ला. अच्छा. सगळे असे वेगवेगळे आहेत. कितीला आहे तोरण? 200 रुपये.
200 रुपये. अच्छा अच्छा. गावस्कर मिठाई दुकान, मालवणी मिठाई दुकान, हे कुंकवाची डबी आणि हे साण आहे. साण कितीला आहे? 100ला. आणि छोटी 60ला आहे. अच्छा. आणि हे कुंकवाची डबी वगैरे कशी आहे? अच्छा, छोट्या 50, मोठ्या 100ला आहे. तर मित्रांनो, आता आपण इथे मंदिराच्या ह्या उजव्या बाजूला आलो आहे आणि ह्या इथे बघा, हे असं अपंग प्रवेशद्वार आहे. हे काय मापाचं भांड आहे का? हे मापाचं भांड आहे? 1 किलोचं आहे. अच्छा. कितीला आहे ते? 150 रुपयाला आहे. अच्छा. आणि चाळण कितीला आहे? 150ला. अच्छा. क्रिकेट प्रेमींसाठी बघा, इथे स्टम्प्स आहेत आणि ह्या छोटी बॅट, मोठी बॅट. स्टम्पचा साईज कसा आहे? हा, 200ला. अच्छा. आणि ही बॅट कितीला आहे? 200ला. अच्छा. आणि मोठी 250ला आहे. अच्छा, ठीक आहे. हे बघा, हा स्वागत कक्ष आहे. मान्यवरांचं इथे स्वागत केलं जातं आणि इकडे मुखदर्शन प्रवेशद्वार आहे. तिथून आता आपण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. हे बघा, हा अंगणवाडी जत्रेचा असा हा ड्रोन व्ह्यू आहे. पार्किंग आणि बाकी सगळं इथे दिसत आहे आपल्याला. असं आलं आणि इथे बघा, हे असं दर्शन मंदिर असं आपल्याला सुंदर दिसत आहे. मित्रांनो, आता मुखदर्शन प्रवेशद्वारामधनं आता आपण एंट्री करून दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपलं मुखदर्शन सुंदर असं झालेलं आहे. मित्रांनो, आपण इथं आता मंदिराच्या समोरून जे ग्राउंड आहे, इकडे असे काही स्टॉल्स आहेत आणि या साईडला इथे बालनगरी आहे. आकाश पाळणा वगैरे आपल्याला तिथे दिसत आहे. तर इथे मी आलेलो आहे. सगळी ही अशी बालनगरी असते. पारंपरिक गृहोपयोगी वस्तू, सेफ्टी पिन, सुतळ आणि बाकी दोऱ्याचे गोंडे असं सगळं आणि नाळी इकडे या काउंटरवरती मिळते. बघा, पावभाजीचं स्मॅशर आहे. पोळपाट, लाटणी, रवी. पण मंदिराच्या बाजूला पण इथे खाजाचं काउंटर आहे. बघा, हे बॅग्स आहेत. बघा, हे हॉटेल आहे सुनील कॉर्नर. या इकडे नूडल्स, फ्राईड राईस, म्हणजे चायनीज, पावभाजी, डोसा वगैरे सगळं या इथे आहे. या इथे मित्रांनो बघा, इथे हा असा लोखंड महोत्सव आहे. तर ह्याचा मी सेपरेट ब्लॉग बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा इथे मोहचा कुवा सर्कस आहे, सुपरस्टार. बघा, हा आकाश पाळणा जाईंट व्हील चालू झालेला आहे आणि त्या साईडला लहान मुलांसाठी स्लाईड आहे आणि तिकडे बघा ती शेप आहे. या इथे बघा, आपल्याला अंगणेवाडी भराडी देवी आई मंदिरचं इथे सुंदर असा हा कळस दिसत सेल आहे. 100 रुपयामध्ये कुठली पण वस्तू घ्या. सापशिडी आहे, चेस आहे, स्पायडरमॅन आहे, मारुतीची गदा आहे. जाण्याचा मार्ग हा बघा, हा मालवण प्रवेशद्वार आणि त्या साईडला प्रवेशद्वार 1 आहे. हा साईड असे सगळे हे स्टॉल्स आहेत आणि ह्या इकडे उजवीकडे पण असे सगळे विक्रेते बसलेले आहेत. स्टॉलवरती इकडे चादरी, ब्लँकेट वगैरे सगळं उपलब्ध आहे. हे बघा, आई भराडी देवी प्रसन्नचे हे की होल्डर आहे. या कडेच्या स्टॉलला बघा सेल लागलेला आहे. 150 रुपये आहे आणि ह्या साईडला असा 100 रुपये आहे. हे बघा, हे नूडल्स तयार होत आहेत आता. तेव्हा नूडल्स तयार होत आहेत. कसे नूडल डिश कितीला आहे? नूडल कितीला आहे? 80 रुपयाला आहे. कांदा भजी आणि बाकी पुरी भाजी वगैरे रेडी आहे. तेव्हा सेल लागलेला आहे. कोणतेही भांडवल घ्या 90 रुपयाला आहे. हे सगळं 90ला आहे आणि इकडे कोणतंही भांडं घ्या 150ला आहे. टिफिन बॉक्स आहे, पिकी बँक आहे, ताट आहे, परात आहे. ही ॲल्युमिनियमची भांडी आहे. कशी आहे कढई ही? हा, 350ला आहे. अच्छा. आणि हे चप्टर 250ला आहे. अच्छा. हे कितीला? 150ला आहे. अच्छा अच्छा. ह्या इथे बघा, हे आता गरमागरम कांदा भजी तयार होते. कशी आहे कांदा भजी प्लेट? 50. गरमागरम कांदा भजी आता निघालेली आहे. तर मी आता ही 1 प्लेट घेणार आहे. हे बघा.
हे बघा ते आहे, ते बघा या हॉटेलमध्ये इथे आता मी गरमागरम कांदा भजी मागवलेली आहे. तर मित्रांनो ही बघा, ही आपली आता कांदा भजी आलेली आहे. त्याचसोबत हा असा गरमागरम चहा पण आलेला आहे. इथे बघा लहान मुलांचे फ्रॉक्स आहे, पायपुसणी वगैरे आहे. इथे पण रवी, काविल्टा की हँगर, हाऊस की हँगर, असे फ्लॉवर पॉट्स आहेत स्मॉल आर्टिफिशियल. या इथे पण बघा हे फ्लॉवर पॉट्स आणि मोठे स्टँड्स पण आहेत. या इथे पण बघा स्टेशनरीज आहेत आणि बाकी पण हे मिल्टन टाईप वॉटर बॉटल. 100ला 2 उश्या आहेत बघा या इथे. हा पर्सेस आणि बॅग्सचा वगैरे स्टॉल आहे आणि तिथे शॉर्ट्स वगैरे पण आहेत. मालवण साईडला पण असे मालवण डेपोपर्यंत इथे सगळे असे स्टॉल्स आहेत. पिशव्या आणि या बॅग्स वगैरे पण आहेत. कितीला आहे? 100 रुपयाला. हा ड्रायफ्रुट्सचा असा हा स्टॉल आहे. त्या इथे पण बघा सेल 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 सगळं फक्त 200 रुपयाला आहे. कुठले पण फ्राईंग पॅन, तवा, कढई आणि बाकी छोटी बालडी वगैरे सांबारासाठी. तर मित्रांनो आता आपण मालवण डेपोच्या स्टँडच्या जवळ पोचत आलो आहोत. बॅरिगेट लावले तर इथून आता आतमध्ये 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे नाही जाऊ शकत. आणि हा आहे मालवण साईडचा स्टँड. बघा फायर ब्रिगेडची गाडी पण आहे आणि फायर ब्रिगेड बाईक पण आहे इथे. ही बघा फायर ब्रिगेड बाईक आहे. तर इथे बघा हा फलाट क्रमांक मालवण, म्हणजे इथे तुम्ही रांगेत उभे राहून अशी मालवणला जाणारी ST पकडू शकता. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा अंगणेवाडी जत्रा 2026चा व्लॉग? ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला कणकवली साईडचा जो डेपो आणि मालवण साईडच्या डेपोपर्यंत मी सगळे स्टॉल्स दाखवण्याचा प्रयत्न केला. मी दर्शन पण घेतलं भराडी देवीचं. तर हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.